जर व्हिडिओ तुम्ही स्टार्ट टू एंड न स्किप करता पूर्ण बघितला तर समजा की तुमचा फोकस अजूनही जिवंत आहे. काल रात्री किती वाजेपर्यंत मोबाईल वापरला? 11, 12 की 2 वाजेपर्यंत स्क्रॉल करत होता? मी जर तुम्हाला सांगितलं की तुमचा मेंदू हळूहळू मोबाईल ऍडिक्ट सारखा बिहेव करतोय तर तुम्ही बिलीव्ह कराल? नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत. आज आपण मोबाईल ऍडिक्शन बद्दल बोलणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर जागा करण्यासाठी आहे. कारण फोन तुमचं आयुष्य तर सोपं करतो पण हळूहळू तुमची झोप, तुमची फोकस पॉवर आणि तुमचा सगळा हॅपीनेस खातोय. आपल्या मेंदूत एक केमिकल असतं डोपामाइन नावाचं. म्हणजे आता सोप्या भाषेत सांगू तर समजा तुम्ही एक व्हॉट्सअपवर एखादा काहीतरी चांगला मेसेज बघितला किंवा इंस्टाग्रामवर एखादी गमतीशीर रील बघितली किंवा युट्यूबवर बघितली किंवा एखादा गेम खेळला तर प्रत्येक वेळी थोडंसं डोपामाइन मिळतं. मग आता तुम्ही म्हणाल यात प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक वेळी हे जे थोडंसं डोपामाइन मिळतं याने तुमचा मेंदू शॉर्ट प्लेजरला म्हणजे त्या शॉर्ट टर्म आनंदासाठी तो ऍडिक्ट होऊन जातो. आणि मग त्यामुळे प्रत्यक्ष कॉन्व्हर्सेशन किंवा बुक वाचणं किंवा लॉंग व्हिडिओज बघणं हे सगळं बोरिंग वाटायला लागतं. पेशन्स नसतोच. आणि त्याचमुळे आज आपण पेशन्स जनरेशन नाही, आपण नोटिफिकेशन जनरेशन आहोत. आपण म्हणतो 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं मोबाईल बघून झोपतो. पण त्या 5 मिनिटांचे कधी 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं करत करत 50 मिनिटं होतात हे समजतच नाही. मग यामुळे होतं काय की मेलाटॉनिन हे जे झोपेचं हॉर्मोन आहे हे हळूहळू कमी होत जातं. जो मोबाईल तुमच्या चेहऱ्यावर सतत फोकस उजेड देत असतो, जे ब्लू लाईट येत असतो, त्याने तुमच्या मेंदूला एक सिग्नल पोहोचत असतो की अजून दिवसच आहे. आणि मग त्यामुळे त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही झोपणार उशिरा. आता झोपणार उशिरा तर सकाळी उठणार उशिरा. मग त्यामुळे सगळ्यात पहिले सुरू होतो तुमचा आळस. आळस सुरू होतो, मग त्यानंतर तुमचा मूड स्विंग होणं, वेट गेन होणं, डार्क सर्कल्स येणं आणि ऍज अ रिझल्ट त्या दिवसाची तुमची प्रोडक्टिव्हिटी हळूहळू कमी होत जाते. कारण असं केल्याने आपण झोपत नाही, आपण अनकॉन्शियस होऊन झोपून जातो. कधी तुम्ही ऑफ केलंय का की 10 मिनिटं सुद्धा नीट कॉन्सन्ट्रेट करता येत नाही? काम करताना मोबाईल चेक करणार, स्टडी करताना मोबाईल चेक करणार, एखादी मूव्ही बघताना मोबाईल चेक करणार. मग हे का होतंय? कारण तुमचा मेंदू कॉन्सन्ट्रेट करूच शकत नाही. रिसर्च सांगते की अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय. आपण 3 तासाची मूव्ही तर बघू शकतो पण 30 मिनिटं एखादं पुस्तक वाचू शकत नाही. कारण मेंदू हा डीप कॉन्सन्ट्रेट करूच शकत नाही, डीप फोकस मध्ये तो जाऊच शकत नाही. तुम्ही सोशल मीडियावर काय पाहता? लोकांची लक्झरी लाईफस्टाईल, त्यांचं ट्रॅव्हलिंग, त्यांचे हायफाय वागणं. पण तुम्ही त्यांचं फेल्युअर, त्यांचा एकटेपणा या सगळ्या गोष्टी कधीच बघत नाही किंवा त्यांचा स्ट्रगल या अशा गोष्टी आपण कधीच बघत नाही. आणि मग याचा परिणाम असा होतो की आपल्याला स्वतःबद्दल म्हणजे कॉन्फिडन्स राहत नाही किंवा डिप्रेशन किंवा अँझायटी, फोमो असे वेगवेगळे परिणाम आपल्यावर होत असतात. कारण फोनचं ऍडिक्शन हे फक्त फिजिकल नाही, तेवढंच मेंटल सुद्धा असतं. आता जे प्रश्न मी विचारणार आहे त्याची मनातल्या मनात उत्तरं द्या. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिलं काम तुम्ही काय करता? मोबाईल बघता. रात्री झोपण्याआधी शेवटचं काम काय करता? मोबाईल बघता. फोन नसला की चिडचिड, नोटिफिकेशनची टोन ऐकू आली की लगेच फोन चेक. तर आता 3 पेक्षा जास्त हो असतील तर समजा की हे माइल्ड ऍडिक्शन आहे. तर मी तुम्हाला सांगत नाही की फोन सोडा, मी फक्त एवढंच सांगतोय की कंट्रोल ठेवा. आता नेमकं काय करायचं? सगळ्या अननेसेसरी नोटिफिकेशन्स बंद करा. रात्री झोपताना 1 तास अगोदर, कमीत कमी 1 तास अगोदर
मोबाईल लांब ठेवा किंवा शक्य असेल तर दुसऱ्या खोलीत ठेवा. फोन तुमचं टूल आहे, तुम्ही त्याचे गुलाम नाही. टेक्नॉलॉजी वापरा, पण स्वतःचं आयुष्य जगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर समजा की तुमच्यामध्ये अजून फोकस जिवंत आहे. आणि कॉमेंट करा की आजपासून डिटॉक्स सुरू. आणि सगळ्यात महत्वाचं, हा व्हिडिओ अशा मित्राला शेअर करा जो रात्री 2 वाजेपर्यंत स्क्रॉल करत बसतो. धन्यवाद.